सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार। स्मृतिगंध निर्मित आणि पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। घरोघरी देवी आईचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे अतिशय प्रसन्न आणि आनंदी वातावरण सगळीकडे तयार झालं। खरं म्हणजे अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन झाल्यावर सगळ्यांनाच वेध लागतात हे नवरात्रीचे। 9 दिवस भारतात सगळीकडे निरनिराळ्या प्रकारे देवीचा हा उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जातो आणि 10व्या दिवशी दसऱ्याबरोबर या उत्सवाची सांगता होते। पण कदाचित तुमच्यापैकी काही जणांना माहिती नसेल की नवरात्राची सुरुवात ही कृषीविषयक लोकोत्सव म्हणून फार प्राचीन काळी आपल्या देशात झाली होती। पावसाळ्यात पेरलेलं पहिलं पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करत असे। नवरात्राच्या सुरुवातीला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घरासमोरील अंगणात 9 धान्यांची पेरणी केली जात असे आणि मग दसऱ्याच्या दिवशी त्या वाढलेल्या धान्याचे अंकुर देवाला पहिले वाहिले जात असत। ही प्रथा या सणाचं कृषीविषयक स्वरूप व्यक्त करते। पुढे या गोष्टीला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आणि हा सण देवीच्या उपासनेचा उत्सव बनला। भारतात याबरोबरच एक धार्मिक कथा सुद्धा प्रचलित आहे आणि ती म्हणजे महिषासूर नावाच्या राक्षसानं तिन्ही लोकात अक्षरशः उच्छाद मांडला होता। कुठल्याही देवतांना त्याला रोखता येत नव्हतं, म्हणून सगळ्या देवी देवता दुर्गा मातेकडे गेल्या, कारण सगळ्या देवांच्या शक्तीचं संयोजन करून तिची निर्मिती करण्यात आली आहे। दुर्गा देवी आणि महिषासूर यांच्यामध्ये 9 दिवस 9 रात्र घनघोर युद्ध झालं आणि शेवटी देवीने महिषासुराचा वध केला। म्हणून दरवर्षी लोक वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून नवरात्र उत्सव साजरा करतात। या उत्सवात कुमारिका पूजन आणि भोजनाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। अशी मान्यता आहे की कुमारिकांच्या पूजनानं दुःख दारिद्र्य नाहीसं होऊन शत्रूंचा नाश होतो। नवरात्राला वैज्ञानिक महत्त्व सुद्धा आहे बरं का। अशी मान्यता आहे की शारदीय नवरात्र सुरू होतं तेव्हा ऋतू बदल होऊन सौम्य अशी थंडी पडायला सुरुवात होते। या बदलत्या हवामानाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी 9 दिवस नियम पाळून उपवास करण्याची प्रथा फार जुनी आहे। याचबरोबर हलके आणि सात्विक जेवण घेतल्यामुळे शरीर निरोगी राहतं आणि नवीन ऋतुचक्राबरोबर लवकर जुळवून सुद्धा घेता येतं। या सगळ्याबरोबरच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 9 दिवसात आपण दुर्गा देवीच्या निरनिराळ्या 9 स्वरूपांची पूजा करतो। नवरात्रात या नवदुर्गा भक्तांना आध्यात्मिक आणि जीवनाचे धडे देतात, ज्यामध्ये धैर्य, शिस्त, करुणा, संयम यांसारख्या सद्गुणांचा समावेश आहे। देवीचं प्रत्येक रूप एक विशिष्ट गुणाचं प्रतिनिधित्व करतं आणि पुढच्या काही भागांमध्ये आपण दुर्गा देवीच्या याच स्वरूपांची महती ऐकणार आहोत, गोष्ट ऐकणार आहोत। स्मृतिगंध निर्मित आणि पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजच्या आजच्या भागात इथेच थांबते। पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात। धन्यवाद।